आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले. पण आम्ही तेही केलं आम्ही. विजयराव, लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला. अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही, 10 लाख. हे ऐतिहासिक निर्णय आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. सो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा. सो माहिती ह्याच्याबद्दल देणार आहे. खूप एक चर्चेचा विषय झाला आहे. अशी चर्चा जी खूप महाराष्ट्रात खूप कन्फ्युजन म्हणून चर्चा वाढत आहे. सो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मी देणार आहे. आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली की आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तर लाडक्या भावाचं काय? तर त्यांनी म्हटले की लाडक्या भावासाठी सुद्धा योजना आणली आहे. सो माझ्या समजण्यानुसार दोन्ही योजनेचं स्वरूप आणि उद्दिष्ट वेगळं आहे. पण सर्व महाराष्ट्रातील लोकांचा गैरसमज झाला आहे की दोन्ही योजना सेम आहेत. ओके, त्याप्रमाणे या दोन्ही योजनेचे स्वरूप वेगळे आहे, कारण दोन्ही योजनेची पात्रता आणि उद्दिष्ट वेगळे आहे. जी मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना घोषित केली ती योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ऍक्च्युली उद्दिष्ट ह्या योजनेचं वेगळंच आहे. या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की तरुणींना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही योजना केलेली आहे. आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेसाठी वयाची मर्यादा 21 ते 35 वर्ष आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या वयाची मर्यादा 18 ते 35 वर्ष. आणि दुसरी म्हणजे जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आणली त्या योजनेला शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे. परंतु ही जी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या योजनेसाठी शिक्षणाची अट आहे, म्हणजे शैक्षणिक क्रायटेरिया आहे. तो म्हणजे तो मिनिमम 12वी पास झालेला पाहिजे आणि पदव्युत्तर एक कोणती तरी पदवी घेतलेली पाहिजे, जी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. जी GR मध्ये दिलेलं आहे ते मी पुढील माहिती देणारच आहे. सो महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी किंवा महिला, म्हणजे अविवाहित किंवा विवाहित महिला, जी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता आहे. परंतु ही जी योजना, दुसरी योजना आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्या योजनेला कंडिशन आहेत. म्हणजे वयाची अट सुद्धा आहे, शिक्षणाची अट सुद्धा आहे. आणि ह्या योजनेचा उद्दिष्ट वेगळाच आहे. तर ही जी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याची आपण पूर्णपणे पुढे माहिती घेऊयात. कारण ह्या जी योजना आहे त्याला महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजनेला, म्हणजे महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्दिष्ट काय? मी आताच सांगितलं उद्दिष्ट. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, हा होता कोणाचा उद्दिष्ट? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्दिष्ट होता. बट याच्या विरुद्ध मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उद्देश काय आहे? गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे. सो दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर हा कन्फ्युजन दूर करत आहे. खूप सारी चर्चा होत आहे महाराष्ट्रामध्ये, कारण काही लोकांना दोघांचा योजनेचा अर्थ समजलेला नाही आहे. दोन्ही योजना सेम नाही आहेत. दोन्ही योजनेच्या पात्रता, शिक्षणाची कंडिशन वेगवेगळ्या आहेत. तर त्याच्यामुळे दोन्ही योजना ह्या वेगळ्या आहेत.
चला तर मग बघूया ही जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याच्या संदर्भात. सो या युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पूर्णपणे मी पुढे व्हिडिओमध्ये माहिती सांगणारच आहे. हा जी आर मध्ये ते पूर्णपणे माहिती दिलेली आहे, तर त्याच्या संदर्भात मी पुढे या व्हिडिओत माहिती मांडलेली आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपण या योजनेबाबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत माहिती घेणार आहोत. सो हा एक जी आर आहे. ह्या जी आर मध्ये चांगली अशी माहिती दिलेली आहे, ते मी तुम्हाला समजून सांगतो. या जी आरची म्हणजे ह्या योजनेची प्रस्तावना काय आहे? योजनेची प्रस्तावना अशी आहे, जे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत असतात. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. सो या समस्यांमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचण येत आहे आणि ही सध्याची स्थिती आहे मंडळी. सो महाराष्ट्र सरकारने विशेषतः जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ही जी योजना आहे ही नॉट ओनली फॉर विद्यार्थी म्हणजे युवकांसाठी, युवकींसाठी पण म्हणजे तरुणींसाठी सुद्धा ही योजना आहे. म्हणजे आपण जे बोलतो लाडका भाऊ फक्त मुलांसाठी नाही तर ही मुलींसाठी आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. सो हे 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी प्रत्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालेले विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना उपलब्ध करून देण्यात येत आलेली आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्याचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा म्हणजे एक एक्सपिरियन्स मिळणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या काळात एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव असणे कोणत्याही कामामध्ये ते महत्वाचे आहे. प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. सो ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होते. परंतु ती योजना पूर्णपणे कानाकोपऱ्यात पोहोचली नसावी किंवा अधिक प्रभावीपणे राबवण्यात आलेली नसावी. आता ही प्रभावीपणे राबवण्यासाठी या योजनेचा अधिकाधिक उमेदवारांना लाभ व्हावा, तर त्यासाठी ही योजना मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलेली आहे. आता योजनेचे स्वरूप काय आहे? मी पहिले सुद्धा तुम्हाला उद्दिष्ट सांगितले. युवक युवकींना कौशलता मिळणं किंवा त्यांच्या शिक्षणानंतर, पदवीधर शिक्षणानंतर किंवा 12वी पास झाल्यानंतर त्यांना जॉबचं म्हणजे एक जॉबची ॲबिलिटी कशी वाढवावी यासाठी या शासनाने निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेचे स्वरूप काय आहे? सो आता प्रस्तावना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. आता त्याचे स्वरूप काय? महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमामार्फत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या म्हणजे एक संकेतस्थळ म्हणजे एक वेबसाईट करणार येणार आहे. ती वेबसाईट अद्याप कुणाला माहिती कधी होणार आहे ती अजून माहिती नाही. त्याची पण आपण जेव्हा त्याची उपलब्ध होईल तेव्हा त्याची आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये देऊ. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळवून देण्याची क्षमता वाढ होईल असे उद्योजकांना त्याच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. आता हे सगळं माहिती झालं कशासाठी आपण योजना केली, याचा उद्दिष्ट काय होतं हे आपण सांगतोय. आता पुढील प्रमाणे या सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालील प्रमाणे असणे गरजेचं आहे. म्हणजे उमेदवाराची पात्रता काय असावी हे त्यांनी दिलेलं आहे. सो उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष व कमाल वर्ष म्हणजे मॅक्झिमम वर्ष 35 वर्ष असणं गरजेचं आहे. उमेदवाराची किमान म्हणजे कमीत कमी शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे. ITI पदवी
पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. जे ऑलरेडी म्हणजे त्यांचं एज्युकेशन चालू आहे, कंटिन्यूस आहेत, ते ऑलरेडी कॉलेजमध्ये शिकत आहेत, अशा विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उमेदवार ऑब्विसली महाराष्ट्राचा आदिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न म्हणजे लिंक असले गरजेचं आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर, मी पहिलंच म्हटलं की एक संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट उपलब्ध करून देणार आहेत, त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं असणार आहे. सदर योजनेच्या आस्थापना उद्योगाची पात्रता खालीलप्रमाणे असेल. म्हणजे काय करणार, एक उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकते व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी. त्याच्यानंतर उमेदवार या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. मी ते पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला. आता या योजना ज्या आहेत तर त्या प्रशिक्षणाची कालावधी किती असणार आहे? तो सदर योजनेची प्रशिक्षणाचा कालावधी असणार 6 महिने असेल. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेमार्फत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन म्हणजे काय, स्टायफंड जो आपण म्हणतो, जी ट्रेनिंग घेतो आणि ट्रेनिंग मध्ये आपल्याला जे स्टायफंड मिळतं तेच विद्यावेतन मिळणार आहे 6 महिन्या. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येईल आणि ती सर्टिफिकेट तुम्ही कुठेही तुमच्या नेक्स्ट करिअरसाठी वापरू शकता. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना म्हणजे जे उद्योजक आहेत यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांना त्या कंपनीमध्ये पुढे कंटिन्यू करायचं असेल तर ते पूर्णतः त्यांच्या जे उमेदवार आहेत त्यांची योग्यता म्हणजे त्यांनी कसे कौशल्य आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, त्यांची शिकण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यावर सर्व नोटीस करून ते त्यांचे कंपनीचे मालक किंवा जे काही व्यवसायदार असतात त्या व्यवसाय डिसाईड करू शकतील की त्यांना पुढे कंटिन्यू करतील किंवा नाही, हे त्यांच्या हातात असणार आहे. या योजनेमार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह विधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. या कार्य प्रशिक्षण योजनेतर्फे प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. आणि ते विद्यावेतन कसे असणार आहे ते बघा. ज्याची शैक्षणिक अर्हता 12वी पास असेल त्याला प्रतिमाह 6,000 रुपये मिळणार आहेत. ज्याची शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिक अर्हता ITI पदविका असेल त्याला 8,000 देणार आहोत, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल त्याला. ज्याची शैक्षणिक अर्हता पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याला 10,000 प्रतिमाह देण्यात येतील. आता ह्याच्यामध्ये काहीतरी अटी आहेत. अटी अशा आहेत की या योजनेमार्फत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही, म्हणजे त्याला वेतन मिळणार नाही 10 पेक्षा अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर. प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, म्हणजे पहिल्याच महिन्यात 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे तर या 6 महिन्यातील पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, म्हणजे जो युवक आहे किंवा विद्यार्थिनी आहे ते त्या प्रशिक्षणामधून सोडून गेल्यास विद्यावेतनास पात्र राहणार नाही, म्हणजे कुठंही त्यांना वेतन मिळणार नाही या योजने दरम्यान. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेईल. आवश्यकता असल्यास योजनेचे सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. म्हणजे ही जर 2 वर्ष झाली आणि 2 वर्षांनी ही योजना पूर्ण चांगल्या प्रमाणे चालत असेल तर अजून काही सुधारणा करण्यात येईल. ते 2 वर्षांनी दर 2 वर्षांनी त्याची सुधारणा करण्यात येईल. तर अशा खूप सारी माहिती ह्या GR मध्ये दिलेली आहे. मी हा GR तुम्हाला ह्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अटॅच करणार आहे. आता ह्यासाठी एक गव्हर्नमेंटनी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
तर समितीची बैठक दर 4 महिन्यांनी अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल. आता या समितीची रचना कशी असणार आहे? माननीय मुख्य सचिव असणार आहेत आणि समितीत पदनाम काय असणार आहे? अध्यक्ष म्हणून नाव घोषित करणार आहे. अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, कौशल्य रोजगार असे खूप सारे पदनाम असणार आहेत. त्यांचे असणार आहेत सदस्य म्हणून. महासंचालक महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे ते सुद्धा सदस्य असणार आहे. अशी ही समितीची मांडणी असणार आहे. तर असा हा पूर्णपणे ह्या जी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या संबंधीची अशी माहिती आहे. सो या पुढील व्हिडिओमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे की हे एक संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट अजून अवेलेबल नाही, कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं काय होणार आहे, तर पुढील व्हिडिओवर मी तुम्हाला सांगणार आहे. जशी माहिती उपलब्ध होईल तशी मी व्हिडिओची म्हणजे व्हिडिओद्वारा माहिती पुरवणार आहे. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. शेअर अशी करा की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे हा मेसेज. थँक्यू.